तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्टँडर्ड 6 मधील सब्जेक्ट मॅथ चॅप्टर 2 अँगल्स यावरील पार्ट 2 पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे लेट्स रिकॉल. आता आपण पाहूया गेट टू नो युअर कंपास बॉक्स. आता काय आपल्याला कंपास पेटीमधील साधनांची ओळख करून घ्यायची आहे. आता सर्वांना माहीत आहे हे साधन कंपास पेटीमध्ये आपल्या हे साधन असतं, याला आपण म्हणतो रूलर. याला काय म्हणतो रूलर. आणि या रूलरचा यूज आपण गेल्या वर्षी चॅप्टर नंबर 7 मध्ये पाहिलेला आहे, हे का नाही, सर्कलमध्ये किंवा अँगलमध्ये 6 मध्ये. तसंच हे आहे कंपास, हे दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे कंपास. ह्याचा यूज आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे की टू ड्रॉ अ सर्कल, आर्क, सेमी सर्कल और इक्वल डिस्टन्स अँगल्स हे काढण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. तसंच हे जे तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण म्हणलेलं आहे प्रोटेक्टर. तर हे प्रोटेक्टर आपल्याला माहीत आहे की दोन्ही साईडनं काय परस्पराच्या विरुद्ध असतं. इकडून शून्यापासून सुरू झालं, हे बाहेरल्या बाजूला 180ला इकडे संपलं, इथून मधून शून्यापासून सुरू झालं आणि इकडं 180ला संपलं. अशा पद्धतीनं हे तिन्ही इन्स्ट्रुमेंटची माहिती आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहे, यूजेस बी त्याचे पाहिलेले आहेत. आता आपण यावर्षी पाहणार आहोत पुढले आपल्याला दिलेले इन्स्ट्रुमेंट आहे लेट्स लर्न. देर आर 2 more टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट इन द कंपास बॉक्स. लेट अस सी हाऊ टू यूज देम. आता आपण आज काय करणार आहोत की 2 वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत तुमच्या कंपास बॉक्समध्ये त्याची माहिती पाहणार आहोत. आता सुरुवातीचं इन्स्ट्रुमेंट आहे सेट ऑफ बॉक्स. तर सेट ऑफ बॉक्स जे असतं ते अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात आपल्या कंपासमध्ये. तर बघा सेट स्क्वेअर. तर हे सेट स्क्वेअर जे आहेत ते जर आपण पाहिलं, लुक ॲट द 2 सेट स्क्वेअर इन द बॉक्स अँड ऑब्झर्व देअर अँगल्स. आपण ह्याचे अँगल्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल हा छोटा अँगल हा 30चा आहे, हा 60चा आणि हा अँगल हा 90चा आहे. तसंच याच्यात पाहिलं हा 90चा आहे, हा 45 आणि हा 45. अशा प्रकारे आपल्याला अँगल्स पाहता येतात. ट्राय अँड सी हाऊ दे कॅन बी यूज्ड टू ड्रॉ अँगल्स. आपण याच्या सहाय्यानं काय वेगवेगळे कोन काढू शकतो. एक 90 डिग्रीचा जो कोन आहे, 90 डिग्री अँगलचा कोन आपण काढू शकतो. दुसरा आहे 30 डिग्रीचा, तिसरा आहे 60 डिग्रीचा आणि चौथा आहे 45 डिग्रीचा. असे हे 4 कोन काढण्यासाठी आपल्याला या सेट स्क्वेअरचा वापर होतो. यानंतर पुढलं इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला यावर्षी पाहायचं आहे ते आहे द डिवायडर. आता हे डिवायडर नावाचं जे उपकरण आहे याला आपण कर्कटक असं देखील म्हणतो. तर हे इन्स्ट्रुमेंट द इन्स्ट्रुमेंट शो अलॉंग इज द डिवायडर. हे काय आहे, डिवायडर असं नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे दाखवलेलं कर्कटक. तर ह्याचा वापर बघा, इट इज यूज्ड टू मेजर द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. टू डू सो अ स्केल ऑल्सो हॅज टू बी यूज्ड अलॉंग विथ द डिवायझर. म्हणजे आपण बघा या कर्कटकाचा उपयोग 2 बिंदूमधील अंतर मोजण्यासाठी करतो. त्यासोबतच मोजपट्टीसुद्धा आपल्याला इथं वापरावी लागते. मोजपट्टीचा वापर करून आपण हे पॉईंट बघू शकतो की किती मापाचा दिलेला आपल्याला रेषा आहे. यानंतर पुढला भाग दिलेला आपल्याला ट्राय दिस अँड अँगल बायसेक्टर. आता आपल्याला इथं दिलेला आहे अँगल बायसेक्टर, म्हणजेच आपण त्याला म्हणतो कोन दुभाजक. तर बघा टेक अ सीट ऑफ ट्रेसिंग पेपर. आता आपण काय करूया, ट्रेस कागद जो आहे तो घेऊया. ड्रॉ अन अँगल ऑफ एनी मेजर ऑन इट. आता आपण समजा इथं ट्रेस पेपरऐवजी आपण एक साधा कागद घेतलेला आहे आणि या कागदावर एक कोणत्याही मापाचा कोन काढलेला आहे आणि या कोणाच्या
ह्या ज्या दोन भुजा आहेत, दोन बाजू आहेत, त्याच्यावर आपण सारख्या अंतरावर काय केलेलं आहे, हा बिंदू घेतलेला आहे. ते आपण पाहूया. कोणकोणते बिंदू घेतलेत? ए आणि बी हे दोन बिंदू घेतलेले आहेत. बघा, हा जो व्हर्टेक्स आहे याचा, त्या व्हर्टेक्सपासून आपण काय केलं, इथं 2 सेंटीमीटरवर ए हा बिंदू घेतला आहे. तसंच या इकडून हा देखील 2 सेंटीमीटरवर बी हा बिंदू घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, सेम डिस्टन्सवर दोन बिंदू घेतले. बघा, फोल्ड द पेपर सो दॅट द आर्म्स ऑफ द अँगल फॉल ऑन इच अदर. हे जर आपण फोल्ड केलं तर एकमेकाच्या वर ह्याचे आर्म्स जे आहेत, याच्या बाजू ज्या आहेत ते एकमेकाच्या वर पडतात. व्हॉट डू द फोल्ड डू? ऑब्झर्व दॅट द फोल्ड डिवाइड्स द अँगल इंटू 2 इक्वल पार्ट्स. आता काय केलेलं आहे, ह्या फोल्डनं काय केलं, ह्या अँगलला अगदी सारख्या अशा दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे. धिस फोल्ड इज द बायसेक्टर ऑफ द अँगल. ह्या फोल्डला आपण काय म्हणूया, या कोणाचा बायसेक्टर किंवा लंब दुभाजक किंवा कोन दुभाजक असं आपण याला म्हणूया. टेक अ पॉईंट ए अँड बी ऑन द आर्म्स ऑफ द अँगल ॲट इक्वल डिस्टन्स. आता मी सांगितल्याप्रमाणे काय करा, इथं जे व्हर्टेक्स दिलेला आहे त्याच्यापासून 2 सेंटीमीटरवर एक बिंदू घेतला आहे, इकडं 2 सेंटीमीटरवर तुम्ही कितीही अंतर घेऊ शकता, त्यावर सारख्या अंतरावर हे दोन्ही बिंदू घ्या. नाऊ टेक पॉईंट सी पी टी ऑन द बायसेक्टर ऑन द अँगल. आता इथं आपण हे जे बायसेक्टर आहे त्याच्यावर आपण कोठेही सी पी आणि टी हे 3 बिंदू वेगवेगळे बिंदू घेतले. आणि जर आपण काय केलं, ह्यांच्यामधलं जर डिस्टन्स मोजलं, ए पासून सी हे डिस्टन्स असेल, किंवा सी पासून बी, किंवा ए पासून पी, पी पासून बी, आणि ए पासून टी आणि टी पासून बी, हे जर डिस्टन्स मोजलं तर सर्व डिस्टन्स म्हणजे ए पासून बी पर्यंतचं जेवढं डिस्टन्स आहे पीचं, तेवढं डिस्टन्स टी पीचं बी पर्यंतचं आहे, किंवा ए पासून सी पर्यंतचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स सी पासून बी पर्यंतचं आहे. म्हणजे हे सारखं आहे, या दोन्हीचं डिस्टन्स जे आहे हे सारखं आहे, हे आपण इथं पाहू शकतो. नोट दॅट each the point of the bisector is equal distance from the point of A and B. म्हणजे हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते ए आणि बी पासून सारख्या अंतरावर आहेत, हे आपण इथं पाहिलेलं आहे. आता पाहूया आपण. लेट अस सी हाऊ टू यूज जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द जॉमेट्रिकल फिगर्स. आता आपण पाहणार आहोत कंपास पेटीमधील साधनांचा उपयोग करून भौमितिक रचना कशा प्रकारे करायची हे आपण आता इथं शिकणार आहोत. बघा, आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे, ते दिलेलं आहे टू ड्रॉ ॲन अँगल बायसेक्टर. बघा, हे टू ड्रॉ ॲन अँगल बायसेक्टर युजिंग अ कंपास. आता इथं आपल्याला कंपासचा वापर करून अँगल बायसेक्टर काढा म्हणलेला आहे. तर सुरुवातीला दिलेला आहे बघा, ड्रॉ ॲन अँगल ए बी सी ऑफ एनी मेजर. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की ए बी सी या मापाचा एक कोणताही कोन काढा असं म्हणलेलं आहे. तर आपण इथं काय केला, हा कोन काढून घेतला, अँगल ए बी सी. आता बघा, दुसरं जे दिलेलं आहे त्यानं काय म्हणतं आहे, नाऊ प्लेस द पॉईंट ऑफ अ कंपास ऑन पॉईंट बी. आता आपल्याला या कंपासच्या बी या पॉईंटवर, या कंपासचं एक टोक जे आहे त्या या कोणाच्या बी या पॉईंटवर ठेवायचं आहे. विथ एनी कोइफिशिएंट डिस्टन्स ड्रॉ ॲन आर्क टू कट बी ए. आता इथं एक आपल्याला अंतर घ्यायचं आहे, सोयीस्कर असं अंतर घ्या आणि काय करा, हे इथं एक आर्क मारून घ्या. असा आर्क की तो काय करेल, ह्या रे बी एला बी छेदल आणि बी सीला बी छेदल. तर हे ज्या ठिकाणी छेदलेलं आहे त्याला आपण काय करूया, नावं देऊया
पी आणि क्यू असे आपण नावं देऊया. आता बघा परत आपण काय करायचा, ह्याच्यात एक सफिशियंट अंतर घेऊया सोयीस्कर असं, आणि आपण त्याच अंतरानं याचं खुरटोक जे आहे ते क्यूवर ठेवून एक चाप मारून घेऊया, आर्क मारून घेऊया. तसंच इकडं पीवर ठेवून देखील एक आर्क घेऊया. आणि ह्याचा जो छेदनबिंदू आपल्याला भेटलेला आहे त्याला आपण काय करूया, ओ हे नाव देऊया. आणि आता हा छेदनबिंदू आणि हे बी हे काय करूया, आपल्या पट्टीच्या सहाय्यानं जोडून घेऊया. तर अशा प्रकारे हा जो झाला काय बी ओ, हा काय झाला, ह्याचा अँगल बायसेक्टर झाला, कोन दुभाजक. तर अशा पद्धतीनं जर आपण हे जर पाहिलं, आपल्या अशा पद्धतीने अँगल बायसेक्टर काढल्यानंतर काय होईल, हे जे अँगल तयार झालेला ओ बी सी आणि ए बी ओ हा जो आहे तो सारख्या मापाचा असणार आहे. हे दोन्हीचं मेजरमेंट हे सारखं असणार आहे. यानंतर आपण आता पाहूया दुसरं आहे बघा, कन्स्ट्रक्शन दिलं आहे. टू कन्स्ट्रक्ट ॲन अँगल इक्वल इन मेजर टू गिवन अँगल यूजिंग अ कंपास अँड रुलर. आता ह्याच्यासाठी आपल्याला दिलेला आहे बघा एक्झाम्पल. लुक ॲट द गिवन अँगल ए बी सी इन द फिगर अलॉंग, ड्रॉ अ अँगल पी क्यू आर इक्वल इन मेजर टू अँगल ए बी सी. आता इथं आपल्याला ए बी सीचा जेवढं मापाचा कोन दिलेला आहे तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला पी क्यू आर काढायचा. तर बघा सुरुवातीला ह्यानं काय म्हणलेलं आहे, ड्रॉ रे क्यू आर. सुरुवातीला आपण एक काय करूया, क्यू आर अशी रेषा काढून घेऊया. प्लेस द कंपास पॉइंट ॲट व्हर्टेक्स बी ऑफ अँगल ए बी सी अँड टेकिंग अ कॉन्व्हिनियंट डिस्टन्स ड्रॉ अन आर्क टू कट रे बी ए अँड बी सी ॲट पॉईंट डी अँड ई रिस्पेक्टिवली. आता काय करूया, एक ठराविक असं आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यानं इथं एक आर्क मारून घेऊया, जो की या बी ए रे बी ए आणि रे बी सीला काय डी आणि ई या बिंदूमध्ये तिथं छेदणार आहे. अशा प्रकारचा आर्क मारून घेऊया आपण. यूजिंग द सेम डिस्टन्स अगेन प्लेस द कंपास पॉइंट ॲट ए पॉइंट क्यू ऑफ रे क्यू आर अँड ड्रॉ अँड आर्क. लेट अस धिस आर्क कट द रे क्यू आर ॲट टी. आता हे जेवढं अंतर होतं बी डी हे काढलेलं जे अंतर आहे, हे आर्क काढलेलं तेवढंच अंतर कंपासमध्ये ठेवून आता काय करूया, कंपासचं टोक क्यूवर ठेवून एक अशाच प्रकारचा आर्क मारून घेऊया. आणि ते क्यू आर या रेला जिथं छेदलं आलं तिथं टी हे नाव देऊया. आता बघा परत काय करूया आपण, नाव प्लेस द पॉईंट ऑफ द कंपास ॲट अ पॉईंट ई. आता परत कंपासचं आपल्या पॉईंट इथं ईवर ठेवूया आणि ह्याच्यामध्ये जेवढं काही डिस्टन्स आहे, आता ह्या ईवर ठेवून एवढं जेवढं डिस्टन्स आहे तेवढाच अंतर इथं घ्यायचं, म्हणजे आपल्या कंपासच्या मध्ये घ्या. अशा प्रकारे आपण या ईवर ठेवून या डी एवढं अंतर घेऊया. परत इथं या टीवर ठेवून एक इथं चाप मारून घेऊया आणि हा चाप जिथं छेदलेला आहे तिथं आपण काय करूया, अशा प्रकारे यस हे नाव देऊया. यस नाव दिल्यानंतर पुन्हा आपली रुलर घ्या, रुलरच्या सहाय्यानं ते जोडूया. आणि जोडल्यानंतर काय होईल, इथं आपल्याला एक अँगल तयार झालेला दिसेल. अँगल आता इथं पी एक नाव देऊन घेऊया आणि अँगल पी क्यू आर हा जर आपण मेजर केला तर ह्या ए बी सी याच्या मापाच्या अगदी बरोबर असेल, तंतोतंत असेल. अशा प्रकारे आपण काय केलं, दिलेल्या मापाच्या कोना एवढाच कोन आपले जे इन्स्ट्रुमेंट आहेत, जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट कंपास बॉक्समधले, त्याचा वापर करून आपण तो कोन काढलेला आहे. अशा पद्धतीनं आपण
सारख्याच मापाचा कोन काढून घेतलेला आहे. ट्राय धिस, कन्स्ट्रक्ट अँड अँगल बायसेक्टर टू ऑब्टेन अँड अँगल ऑफ 30 डिग्री. आता बघा, अँगल बायसेक्टरचा यूज करून आपल्याला 30 अंशाचा कोन काढा असा म्हणलेला आहे. त्यानं फर्स्ट कन्स्ट्रक्ट अ अँगल ABC टू मेजर 60 डिग्री. सुरुवातीला ABC 60 अंशाचा काढूया आपण आणि कंपासच्या सहाय्यानं ज्या कंपास अँड रूलर याचा वापर करून बायसेक्ट करूया त्याला. आणि अँगल ABC बायसेक्ट केल्यानंतर त्याचे जे काही हे होईल, दुसरे 2 अँगल तयार होतील, त्या अँगलचं माप किती असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. हे आपण प्रोटेक्टरच्या सहाय्यानं पाहू शकतो. तसंच कन्स्ट्रक्ट अँड अँगल बायसेक्टर टू ड्रॉ अँड अँगल ऑफ 40 डिग्री. ड्रॉ टू इंस्ट्रुमेंट particular to each other. Construct an angle bisector to get an angle of 90 degree. आता 45 डिग्री सॉरी. तर अशा पद्धतीनं आपण काय करूया की इथं दिलेल्या मापाचा कोन काढू शकतो. यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3. आता मी जो शिकवलेला भाग आहे तुमच्या लक्षात आलेला असेल, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, इथं यूज द प्रोटेक्टर जॉमेट्रिकल proper geometrical instruments to construct the following angles. Use the compass and ruler to bisect them. आता दिलेले कोन काढून आपल्याला ते बायसेक्ट करायचे. पहिलं दिलं आहे 50 डिग्री, दुसरा दिलं आहे 150 डिग्री, 15 डिग्री, तिसरा आहे 18 डिग्री, चौथा आहे 90 डिग्री. तर अशा मापाचे आपल्याला कोन काढायचे आणि ते कंपास आणि रूलर याचा वापर करून बायसेक्ट करायचे. धन्यवाद.